नमस्कार मंडळी. तर आज गुरुवार आहे त्यामुळे इथं मस्त असं बघा शाबू बनवायला लागले, कारण गुरुवारचा माझा उपवास असतो. मस्त असे बटाटे वगैरे कुटून घेतले आणि छान असे बघा शाबू बनवाले. तर इथं कडक असं सकाळचं ऊन पडले, 10 वाजले तरी सकाळचं असं कडक ऊन पडतं. म्हणजे 9 वाजल्यापासूनच ऊन पडायला सुरुवात होते बघा कडक असं. आणि उष्णतेची जी लाट आहे ती बघा भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तर इथे बघा आदित्य आलेला आहे आता, तर शेण वगैरे काढायला लागले. सगळं आता तू घेऊन जाणार आहे शेंगदाणे काढणे म्हणलं. बारकीशी बाटली दिसते. थांब मध्येच थांबते नाही गाडी. हा लवकर या, जर मारून. हा वैरण टाकले जरा बाळा, का टाकतो सोड जा. मी टाकते वाळली बाळा, मला वाटलं की टाकलंस का काय म्हणून विचारलं रे. टाकते मी वाळलेली ती. तर आदित्य बघा आत्ताच गेला, उसावरती औषध वगैरे मारायचं वगैरे आहे त्यामुळे. तर ते उन्हाचं मारायचं नाही, संध्याकाळचं असं शिरवाळ पडल्यानंतर मारायचं असते, त्यामुळे ते आत्ता गेले ते 5 वाजता औषध मारण्यासाठी. तर आता तो शेंगदाणे काढण्यासाठी आलेला होता, तर शेंगदाणे वगैरे काढून झाले. तर तो गेला खाली, तर राहू लागले होते औषध वगैरे करायला तयार. फक्त आता गव्हाला नाही, उसालाच फक्त मारायचं होतं. तर पाणी वगैरे आता येऊन गेले, इथं मी भरून ठेवलं पाणी. इथे बघा अशी भात राहिलेला होता रात्रीचा, आणि आज माझा गुरुवार असल्यामुळे उपवास होता, त्यामुळे बघा एवढा भात शिल्लकच आहे. त्यामुळे आहोनी थोडासाच भात खाल्लेला होता. मग आता ह्या भातापासून काय बनवायचं म्हटलं, मात्र तर करून चालत नाही, त्यासाठी म्हटलं त्याच्यापासून आंबोळी बनवायची. त्यासाठी मी घेतले बघा इथे थोडंसं ताक, काही जण दही पण घेतात. इथे थोडंसं पाणी घेतलं आहे, इथं 1 वाटी रवा घेतला आहे भिजवलेला. तर आता हे सगळं मी मिश्रण बारीक करणार आहे एकत्र. तर याची बघा अशी मी मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायला लागली बारीक असं करून. तर अन्न वाया न घालवता बघा त्याच्यापासून काहीतरी वेगळं असं बनवून खाल्लेलं कधी पण चांगलं. तर मस्त असं बघा मी पहिल्यांदाच आणि ट्राय केलेला आहे. ह्या भातापासून जे आंबोळी आहे ते मी पहिल्यांदा ट्राय केले. तर इथे आपलं जे बॅटर आहे ते बघा मस्त असं तयार झालं आहे. अगदी आंबोळीला आपण जसं तांदळापासून पीठ बनवतो तसं सेम तयार झालं आहे बघा. तर यामध्ये आपण अगदी थोडासा किंचित असा खायचा सोडा आहे तो टाकणार आहोत. तर मी पहिल्यांदाच बनवते. तर बघा, तर एक चमच्याने बघा आपण अगदी थोडासा एवढासाच आपण खायचा सोडा यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त असं हलवून घ्यायचं. आणि आपण ज्या वेळेला बनवणार आहोत त्यावेळेला आपण थोडंसं चवीपुरतं यामध्ये मीठ टाकायचं. आणि आता हे भिजण्यासाठी, कारण रवा भिजला पाहिजे ना, त्यामुळे भिजण्यासाठी आता आपण हे झाकून ठेवणार आहोत असंच. आणि ज्या वेळेला बनवणार आहोत त्यावेळेला आपण मीठ आपण चवीपुरतं यामध्ये टाकायचं. तर हे जे ताक आहे जेवढं आपल्याला पाहिजे बघा तेवढं मी यामध्ये ओतलेलं आहे. काही जण दही पण टाकतात, पण मी ताक होतं त्यामुळे टाकलेलं आहे त्यामध्ये. हां फोन आहे की, पण त्याच्यावर कार्ड नाही की तुझं घातलेलं. पाठ आता दुखायची तिथवर जाईपर्यंत. शिस्तीत जा बरं का बाळा आधी, तरी पण शिस्तीत जा. पोचल्यावर फोन करशील का तेवढा, माईच्या फोनवर काकी पोचलो म्हणून मला पहिला कर. हां का तर 7:30 वाजायला रे. थांब म्हणलं तर थांबणच, पण मग काय लय मोठा आहेस का, बारकाच आहेस की अजून बाळा. अरे सगळ्यांसाठी लहानच असतं लेकरू, किती जरी मोठं झालं तरी असं असतं. जगासाठी मोठं असतं, आपल्यासाठी लहान असतं. शिस्तीत जा कर. हा फोन कर काकी पोचलो म्हणून. हा स्पीडने गेलास तर जातोयस बघ घुमत आहे ना. शिस्तीत जा. आदित्य गेला बघा आता, आणि भोंगा एक मोठा आहे आता त्यानं बाहेर टाकलं बघा. आपलं हे पीठ आहे ते भिजलेलं आहे मस्त असं. तर आता मी आंबोळी करण्यासाठी जो आंबोळीचा तवा आहे तो तापत ठेवण्यासाठी ठेवलेला आहे बघा. मला जेवढं पीठ लागणार आहे मी तेवढं आता घेतलंय. तर आता आपण आंबोळी बनवणार आहोत. पहिल्यांदाच केली पण बघा आंबोळी आपली कसली झाली नाही व्यवस्थित. आता बघूया आपण दुसरं काहीतरी ट्राय करूया. इथे बघा आता दूध तापवण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे बघा बाजार काय काय आणलं आहे. तर भेंड्या आणल्या, त्या काकडी, वांगी, कोबी, मस्त अशी बघा देशी कोथिंबीर आणली, तर खूप छान वास येतं. इथं देशी केळं आणल्यात, मिरची वगैरे अशी आणली आज बाजारातून. आज गुरुवार बाजार असल्यामुळे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.